आलं. जसं पुढे सर मला सुद्धा माझ्या भाग्यानं या सगळ्या जुन्या मंडळींशी त्या काळात भेटता बोलता आलं आणि परमार्थाच्या वाटेवर आम्ही सगळी नौखी वारकरी सेवक मंडळी वाटचाल करत असताना या सगळ्या जुन्या वारकरी मंडळींचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला त्यावेळी झालं. आणि त्यामध्ये गंगाभाऊ सुद्धा एक होते, अर्थात काळे गुरुजी होते. गुरुजी नेहमी गंगाभाऊंची राजदूत गाडी मला आजही आठवते, जुन्यातली ती राजदूत गाडी. आणि गंगाभाऊ गुरुजींना घेऊन नेहमी आपल्या भागामध्ये कुठे भजन कीर्तनाला, अर्थात अनेक मंडळींनी सेवा केली, हे आपल्याला नाकारता येत नाही. पण गंगाभाऊंनी जी सेवा केली, जसं रामायणामध्ये अनेकांनी रामाची सेवा केली, पण मला वाटतं हनुमान ते हनुमान आहे, तसं गुरुजींच्या सेवेतले हनुमान म्हणजे गंगाभाऊ होते, हे आपण ध्यानात घेतलं. हनुमान होते. हनुमान कशाला म्हणतात माहितीये? ज्यांना कोणतीच सेवा लहान वाटत नाही, मोठी वाटत नाही, आणि जे कोणतीच सेवा भूषणासाठी करत नाही ते हनुमान. नुसती सेवा करत नाही, अतिशय विनम्र भावनेनं सेवा करतात, म्हणून हनुमान. सेवा करतीलही लोक, पण गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, कधी कधी गुरुची सेवा करता करता शिष्य हा गुरुचा मालक होतो. एवढी तेवढी सेवा केली तर तो म्हणतो महाराज लग्नाला यावंच लागेल, आणि वास्तू शांतीला नाही आले तर बघून घेऊ. शिष्य म्हणतो. महाराज जुनी माणसं फार अनुभवाचे बोल सांगायचे, आणि त्याचे चटके सगळ्यांनाच बसतायत आजही. ते फक्त बोलायचे धाडसानं, आपल्याला बोलता येत नाही, आपण थोडी सामान्य माणसं आहोत. महाराज म्हणायचे शिष्य तो आहे की जो गुरुच्या आज्ञेत राहील, आणि एखादी गोष्ट त्यांना नाही शक्य झाली तरी सुद्धा तितक्याच समाधानानं ती सेवा करत राहील. आज माणसं काठावर असतात, आणि म्हणून सेवा हे क्षेत्र इतकं सोपं नाहीये. श्रवण करता येईल, भजन करता येईल, ब्रह्मज्ञान प्राप्त करता येईल, अध्यात्म क्षेत्रामध्ये अनेक साधना करता येतील, पण सेवा हे जे साधन आहे याच्यासाठी परमेश्वरानं स्वतंत्रच माणसं धाडावी लागतात, तेव्हा ती सेवा करतात. आणि त्यापैकी गंगाभाऊ होते, हे आपण सगळेजण जाणतो. काय सेवा केली या व्यक्तीनं, मला नाही वाटत कधी प्रपंचाकडे त्यांनी कधी पाहिलं, कधीच नाही पाहिलं. सतत या संप्रदायाच्या आणि गुरुजींच्या सेवेमध्ये, अर्थात मागे सगळ्या भावांनी, सगळ्या कुटुंबांनी प्रपंच खूप चांगला सावरला. कारण कोणत्याही माणसाला पुढे काम करताना मागच्यांची साथ महत्वाची असते. गंगाभाऊंचे सगळे बंधू, त्यांच्या पत्नी, त्यांच्या भावजया, मुलं, सुना, सगळ्यांनी चांगलं सांभाळलं. परंतु भाऊंनी अतिशय तोलामोलाची सेवा केली, आणि मला वाटतं गुरुजींवर कधीच नाराज न झालेले शिष्य म्हणजे गंगाभाऊ. विठ्ठलाचा थोडाफार का काळाचा होईल साक्षीदार आहे. अनेक बारीक सारीक वर्म मी त्यातले सांगू शकतो, पण त्यात वेळ अधिक जाईल. आणि मला या सगळ्या मंडळींपासून माझ्यासारख्या एका छोट्या वारकऱ्याला खूप शिकायला मिळालं. गुरुजींनी तर वेळोवेळी अगदी वडिलकीच्या आणि गुरुस्थानाच्या नात्यावरून आमच्यासारख्या त्यावेळेला नवख्या मंडळींना वेळोवेळी जवळ घेतले. अनेक चांगल्या गोष्टी, चांगले विचार, समाजामध्ये सेवा करण्याच्या पद्धती समजून सांगितल्या. मला आठवतं की 99 साली नेवाशामध्ये आल्यानंतर मला या भागात पहिल्यांदा कीर्तनाला गुरुजींनी आश्रमावर बोलावलं. दुपारी 3 ते 5 वारीचं कीर्तन होतं, वद्यवारीची सेवा, आणि इथेच सभामंडपात कीर्तन झालं. गुरुजी स्वतः वाजायला बसले, आणि सगळे या भागातले ज्येष्ठ श्रेष्ठ वाड वडील माणसं आमची सगळी होती, सगळ्यांना परिचय करून दिला. म्हटले नारायणगिरीजी महाराजांच्या आश्रमातून बेटावरून हा विद्यार्थी आपल्याकडे आलेला आहे, सगळ्यांचं लक्ष राहू द्या, आणि या विद्यार्थ्याला आपल्या भागामध्ये बोलवीत जा. मोठ्या माणसांचे विचार हे किती मोठे असतात, त्या आठवणी मला वाटतं चिरंतन राहतात, त्या कधी विसरू शकत नाही. आणि म्हणून गुरुजी आणि गुरुजींचा परिचय खऱ्या अर्थानं आमचे अशोक महाराज आणि गंगाभाऊ या दोघांच्या माध्यमातून आमचा दृढ झाला. अर्थात त्र्यंबक भाऊ होते, सगळी जुनी जाणती मंडळी होती, आजही त्यातली नामदेव तात्या वगैरे सगळी मंडळी त्या काळची आहेतच. तेव्हा
अतिशय चांगल्या प्रकारची सेवा गंगाभाऊंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केली. मला वाटतं हनुमानजींकडे ज्ञान होतं, हनुमानजींकडे बळ होतं, बळ बुद्धी सगळं होतं, पण तरी हनुमानजींचा परिचय सेवक म्हणूनच आहे. कारण त्यांच्या अवतार कार्यामध्ये जी महत्वाचं कार्य त्यांना घडलं ते म्हणजे सेवा. आणि म्हणून दास्यत्व निकट हनुमंते पै केले, म्हणून देखिले रामचरण. बाळा वाजवी जा, विना वाजवी जा, वाजव वाजव जोराने. बरोबर. विठाला विठा. हरिभक्तीपरायण आगाऊ पाटील या ठिकाणी आले, त्यांना धन्यवाद देतो. आमचे कुशाभाऊ जाधव योगीराज तुकाराम बाबा संस्थानचे खेडल्याचे विश्वस्त तेही आहेत. खरं म्हणजे बरीचशी सगळी प्रमुख मंडळी. मला वाटतं भगवान शास्त्रीजी महाराजांच्या कार्याचं हे सुद्धा एक वैशिष्ट्य आहे की लहान थोरांना सगळ्यांना अतिशय आपुलकीनं जिव्हाळ्यानं सोबत घेऊन आणि प्रसंगी दोन शब्द परखडपणे मार्गदर्शन करून अतिशय सुव्यवस्थितपणे या भागातल्या परमार्थाची वाटचाल या आश्रमाच्या माध्यमातून, भजन कीर्तनाच्या माध्यमातून आमचे सन्माननीय जाधव पाटील चंद्रकांत भाऊ सुद्धा आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. सेवा कठीण आहे. हनुमानजींनी जी सेवा केली, एकच छोटा प्रसंग सांगतो. राम रावण युद्ध सुरू झालं होतं आणि राम हे अनवाणी पायानं रावणाशी झुंजत होते. जमिनीवर उभं राहून. रामाला कुठं रथ होता, रामाच्या अंगावर कुठं चिलखत होतं, कारण वनवासी राम आहे. ना डोक्यावर मुकुट आहे, ना अंगात भरजरी वस्त्र आहे, ना फार मोठी शस्त्र सामुग्री आहे. धनुष्यबाण हे शस्त्र पायामध्ये पायतानही नाही, खडावाही नाही. अनवाणी पायानं राम लढत होते आणि रावण मात्र अत्यंत भव्य अशा रथावर बसून भरजरी वस्त्र घालून अत्यंत त्वेषानं त्यांच्याशी लढत होता. हनुमानजीनं हे चित्र पाहिलं. युद्धाची सगळी धामधूम आहे आणि हनुमानजींना काय वाटलं कुणास ठाऊक, रडायलाच लागले. तसा धावतच आले. ते युद्ध करत होते ते सोडून दिलं आणि राम प्रभूच्या चरणाला मिठी मारली आणि सांगितलं, प्रभू मला फार वाईट वाटतं की तुम्ही एवढे मोठे महान वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि अत्यंत वर्षानुवर्ष निष्ठेनं सेवा ज्यांची सुरू आहे असे परमादरणीय गाडेकरजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. हनुमानजींनी रामाचे चरण धरले आणि रामाला उचलून घेतलं. ढसढसा रडतायत. राम प्रभूला उचलून खांद्यावर घेतलं आणि म्हणाले, प्रभू मला वाईट या गोष्टीचं वाटलं. रावण हा दुष्ट, पण तो रथात बसून तुमच्याशी युद्ध करतोय आणि तुम्ही एवढे महान, पण तुम्हाला रथ नाही. नसू द्या रथ, मी तुमचा रथ व्हायला तयार आहे. माझ्या खांद्यावर बसा आणि मग युद्ध करा. तेवढ्या धामधुमीमध्ये राम हनुमानजीला समजावते, हनुमान वेडा झालास का? तुझ्या खांद्यावर बसून युद्ध करू आणि तुला गुंतवून ठेवायचं? तुझ्यासारखा एवढा मोठा योद्धा, तू तुझं युद्ध केलं पाहिजे, मला माझं नाही प्रभू, मला सहन होत नाही. तुम्ही पायदळी युद्ध करताय, मला ते बरं वाटत नाही. मला वाटतं याला हनुमान म्हणतात की ज्यांच्यासाठी कोणतीच सेवा लहान किंवा मोठी नाही. जगामध्ये फार गमती जमती पाहायला मिळतात. साधारण कुठल्या कार्यक्रमात वाढायला घ्यायचं म्हटलं तरी बुंदी वाढायला जास्त लोकांचा कल असतो. म्हणजे काही लोक भात वाढणं सुद्धा कमीपणाचं मानतात. मी म्हणतो जेवढ्यांनी तो भात वाढायला घेतलेला असतो ना, त्यांना खरं म्हणजे जास्त धन्यवाद दिले पाहिजे. कारण लोकांना काम जरी करायचं, सेवा जरी करायची म्हटलं तर त्यातल्या त्यात चांगलं काय मिळेल असा विचार करतात. मी खरं सांगू, वारकरी संप्रदायामध्ये आज ज्याला कीर्तन करता येतं, ज्याला चाल म्हणता येते, ज्याला मृदंग वाजवता येतो, याच्याही पेक्षा सगळं काही येत असून सुद्धा जी माणसं संधी मिळो न मिळो टाळ वाजून साथ देत राहतात, ती माणसं फार मोठी आहे. सगळं येत असून आपल्याला माईक मिळो न मिळो, आपल्याला एखादं चरण म्हणायला मिळो न मिळो, आपला नंबर लागो न लागो, परंतु सेवा. तर अशा भूमिकेची, अशा अंतकरणाची जी माणसं आहे ना, ती वेगळी असतात. हे सगळ्यांना जमत नाही. विठाला मला वाटतं गंगाभाऊ ही त्या भूमिकेतले एक सेवक, या भूमिकेतले अतिशय नम्रपणे. आणि म्हणून आज
मी शास्त्रीजींना धन्यवाद देतो की या निमित्तानं इथे खरं म्हणजे अनेक कीर्तनांना मला बोलावलेलं आहे, पण आज भाऊंच्या पुण्यतिथीला बोलावलं याबद्दल विशेष धन्यवाद देतो की आमच्या एका जुन्या अत्यंत गोड अशा वारकरी महात्म्याच्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मला या निमित्तानं मिळाली. आणि वारकऱ्याची सेवा ही प्रत्यक्ष भगवंताची सेवा मानली जाते, म्हणून आजची पुण्यतिथी ही भगवदप्रिय अशा भक्ताची आहे, एक गुरुनिष्ठ सेवकाची आहे आणि आपल्या भागातील एका आदर्श वारकऱ्याची ही पुण्यतिथी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल की ज्यांनी परमार्थ आदर्श केलाच केला, पण या संप्रदायाला एक समर्पित वृत्तीनं कार्य करणारा एक मोठा साधू दिला. हे सुद्धा एक मोठं काम या जंगले कुटुंबाचं आणि भाऊंचं आहे. भगवान परमात्म्याचे शब्द असे आहेत की तुम्हाला जीवनामध्ये ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीपर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा संतांच्या सहवासात जा, सद्गुरूंचा सहवास करा आणि तो सहवास आणि सेवा कशी करा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. माऊलींनी फारच समर्पक आणि गोड